मंडळी, वेगवेगळ्या कटकटींनी बिघडलेल्या मनाची तब्येत खुश करण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत विनोदानं काठोकाठ भरलेला प्याला, ज्याचं नाव आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. कॉमेडीचा चौकार, टेन्शन को पावर्ड बाय पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड. मंडळी, आजच्या आणि उद्याच्या भागात ज्यांच्या विनोदांचा अंमल दीर्घकाळ टिकेल अशा 2 विनोदवीरांना ठरवलं जाईल पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड सुवर्ण क्षणांचे मानकरी. चला तर मग विनोदाच्या या नशेची किक अनुभवण्यासाठी तयार व्हा. मंडळी, कलाकारांचे फॅन्स कधी कसे वागतील काही सांगता येत नाही. अशाच एका फॅनची भन्नाट गोष्ट तुमच्यासमोर सादर करायला येत आहेत कोळीवाड्याची रेखा, वनिता खरात, कल्याणची चुलबुली, शिवाली परब, कधी गोड कधी तिखट, चेतना भट आणि जिची नाही अन्यत्र कुठेही शाखा अशी सुभेदारांची विशाखा. नमस्कार सईताई सर, नमस्कार प्रसाद दादा. आज मी खूप एक्सायटेड आहे कारण आमच्या सोसायटीमध्ये ना हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवला आहे आणि सेलिब्रिटी गेस्ट म्हणून अण्णा महाराज की जय नावाची एक मालिका आहे, त्यातली लीड हिरोईन जानकी आणि वॅम्प कालिंदी यांना बोलवलं आहे. म्हणजे मी खूप मोठी फॅन आहे. खरं तर माझ्या सासूबाई ती जानकी आहे ना त्यांची खूप मोठी फॅन आहे आणि त्यांची सगळी व्यवस्था सोसायटीने आमच्याच घरी केली आहे. खरं तर आमचं घर हे असं म्हणजे आमच्या घरी कोणी सेलिब्रिटी वगैरे नाही आले तो कधी, पण आज मी खूप एक्सायटेड आहे. म्हणजे येतीलच त्या इतक्यात. अगं सुनबाई, हो नाही येतील त्या इतक्यात. कधी एकदा ते चानक केलं डोळे भरून बघते असं झालंय ग मला. मी न खूप अशी आनंदित झाले ग. म्हणजे आनंद काय करू आणि काय नको. तुम्ही आधी शांत व्हा, तुम्ही जास्त एक्साइट होऊ नका. तुम्ही एक्साइट झाला की रडायला लागतं. अगं आनंदाचे अश्रू असतात ते. हे जानकी आली ना, मी तिचं अगदी जोरदार स्वागत करणार आहे. आणि आई कालिंदी पण येणार आहे. तिला कशाला बोलवलं का? तेवढी मेली. अहो तुम्ही हळू बोला ना ताई. आणि असं काय ती पण सेलिब्रिटी गेस्ट म्हणूनच येणार आहे. आई कधी येणार आहे काय माहिती. जानकीची वाट बघते मी. थांबा मी बघते. हे बघ चल कधी या 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 लवकर या. अगो बाई जानकी, अगो बाई बाई ग. हॅलो. फार सुंदर. हे थांब मी तुझी दृष्ट काढते. आल्या गेल्याची, कुणा सटवीची, कुणा दुष्टाची, कुणा चांदळलीची दृष्ट लागली असेल तर उतरू दे ग बाई. हो आई. अहो ते त्यांच्या साडीवर काय टाकलं तुम्ही? असू द्या हो, मी वॅमचा रोल करायला घेतल्यापासून ना मला हे असेच एक्सपिरियन्स येतात. आय टेक इट एज अ कॉम्प्लिमेंट. थँक्यू. नाही तुम्ही छानच काम करता. मस्त, मला खूप आवडतं. थँक्यू जानकी. या ना, बसा ना, बसा. हो हो बसा. हे राजा, हे तुला हात लावू का ग? लोणी आहे ग, लोणी. आई आई त्यांना पण बसू द्या ना. आजी खूप छान आहे ग. आई 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 त्यांना पण बसू द्या. वॉचमनच्या तिथे बसू मेली. असू द्या हो. नाही सॉरी, तुम्ही या ना इथे. या ना तुम्ही या इथे. थँक्यू थँक्यू. सॉरी हा, म्हणजे बसा. जानकी किती ग पोरी, तुझ्यासाठी ना जीव तिळ 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 तुटतो माझा. किती ग भोगतेस यातना बाळा. ही मेली टवळी आहे तुझ्या आयुष्यात. ही मेली टवळी छळछळ छळते ना ग तुला. सॉरी हा, त्या सिरियल बघतात ना ते सगळं खरं वाटतं त्यांना. एक्स्ट्रीमली सॉरी. फार मनाला लावून घेऊ नका. ओके. म्हणजे तुम्ही खूप छान काम करता. म्हणजे मला मनापासून तुम्ही खूप आवडतात. थँक्यू. आणि तुमचा तो डायलॉग आहे ना, काळाची सावली मी आहे टवळी, रक्ताचा घोट घेऊन फिरते शतपावली.
आमच्या सगळ्यांचं पाठ आहे डायलॉग. नागिण मेली. नाक काढलाय ना कपाळावर तोच येऊन एकदा डसेल तुला. हो सासू. तुम्ही केवढ्या मोठ्या फॅन छान आहे. दिसताय आमच्या सिरियलच्या. थँक्यू. माझे सगळे डायलॉग तुमचे पाठ आहेत. सगळे अगदी सगळे डायलॉग. हे माहितीये तुझे कारनामे मला जानकी. ये ना हो इकडे ये. सासू तुला एक गुपित सांगते. ही बाई ना बरी नव्हे. ही ना त्या सैतानाची आयटम आहे आयटम. आणि ती अण्णा महाराजांच्या तुझ्या भक्तीमध्ये खोटा घालते. तिच्याकडे लक्ष देऊ नको. मला माहित आहे ते सगळं. आम्ही जेव्हा स्क्रिप्ट वाचतो ना तेव्हा एकत्रच बसतो ना. आजी मी चेतना आहे. हा मी चेतना. हा. ते सगळं सिरियल मध्ये मालिकेत खोटं असतं सगळं. जानकी आजी, इथे बस. अरे तुला कळतंय का? अगं जानकी अगं काय झाली हे तुझी ही भाषा. बाई या मेल्या टवळीनं चेटूक केले तुझ्यावर. नाही आजी मी अशीच बोलते. त्या सिरियल मध्ये आहे ना म्हणून मला फक्त रडायला गेले 300 एपिसोड मी फक्त रडते बोलत कायच नाही. आजी अहो तिची भाषाच तशी आहे. तुम्ही नका मनाला लावून घेऊ हो. आणि ना तिला नका पेटवू नाही तर ती तुमचा अपमान करेल. खरंच सांगते मी. काय ती खट खट मवाळ बोलते. लंबाड लांडगी मेली ढोंग करते. तुला सांगते तुला कळत नाही ही बाई काय करणार आहे. ती चटूक करते तुझ्यावर. तसं नाही आहे. आणि काचेच्या बाटल्या आणि काचेच्या बरण्या आणि ते फोड आणि आता नाचून दाखव त्याच्यावर. माझ्या जानकीला नाचायला लावलंस ना बाटल्यांवर. आता तू पण नाच. सॉरी खोटं असतं. ऐका ना माझं. अहो आई ते सगळं खोटं असतं. ते सगळं ऍक्टिंग करतात तिथे. गप्प बस अगं जानकी तुला कळतंय का हे फसवते तुला. बोला ना. बोलायला देत. ती ना तुझा पोपट करणार आहे. आजी. हे जानकी काय? हे बघ पुढच्या सीन मध्ये जर तिने तुला पेरू दिला तो खाऊ नको. हा मिरची दिली खाऊ नको. ती तुला पेरू देऊन तुझा पोपट करणार आहे. तू काही डोक्यावर पडली आहे काय ग आजी? तुझं काही डोक्यात काय भुसा भरलाय काय ग? तुझी अक्कल काय मासे विकत घ्यायला घाण ठेवली आहेस काय ग तू? अगं मी बोलते ना ते तसं नाही आहे. तू कसं लोकस ते सगळं सिरियल मध्ये दाखवतात. हा अगं बाई कळलं आई खोटं असतं ते. अगं माझ्या जानकीची भाषा बदलली ग. ए जागीरदारांना फोन लाव. नाही तर चल आपण त्यांच्याकडे जाऊया. जागीरदारांना सांगूया त्यांची जानकी बदलली म्हणून. आजी ऐका अहो ते जहागीरदार आता फोन नाही उचलणार. ते रिक्षा चालवत असतील आता. त्यांची रिक्षा आहे. हो खोटारडे. हा एवढा मोठा जागीरदार माणूस एवढा मोठा बंगला त्याचा आणि तो रिक्षा चालवतो. हा लब्बाड लांडगे 4 घोडे त्याच्याकडे 56 नोकर आहे आणि तो काय रिक्षा चालवणार आहे का? अगं आजी ते सगळ्या भाड्याचा आहे. तो जो खरा खुरा आहे ना 1 नंबरचा लुक्का आहे तो. मग त्याच्याकडे कायच नाही आहे. महिन्यातून 2 दिवस त्याला शूटिंगला बोलवतात. सगळे सीन काढून घेतात आणि जो 2 दिवसाचा पर डे मिळतो ना तो एका दिवसात दारू संपवून टाकतो तो. बघितलं आई हे सगळं खोटं असतं. खरं काहीच नसतं. तुम्ही मला म्हणता ना बघ किती मोठा जहागीरदार आहे. नाहीतर तुझ्या बापाकडे सेकंड हँड स्कूटीज फटपटी आहे. माझ्या बापाकडे जी आहे ना ती त्यांची स्वतःच्या मालकीची तरी आहे. त्यांच्याकडे फक्त रिक्षा आहे. मग खोटं. बाई मग तो जागीरदार एवढा माज कशाला दाखवतो? त्या अनाथ आश्रमातला पोरग आहे बिचारा अशोक. त्याला किती माज दाखवतो बिचारा अशोक रे. परवा पुलाखाली भाकरीचा तुकडा घेऊन बसला होता भिकाऱ्यासारखा. एपिसोड घासच उतरला नाही ग. फार वाईट वाटलं मला का ग. आजी घासच नाही उतरला ग माझ्या घशाखाली. आई अशोक माझा. अगं त्याला तर लंबू हो आई हळू. लंबू ए जानकी त्याला का नाही आणलास ग? अहो तो गेला कालच शूटिंग संपून.
अमेरिकेत गेला तो तिकडे मोठा बिझनेसमन आहे. पिझ्झाचा आउटलेट आहे त्याचा अमेरिकेत. अगं काल ना पुलाखाली भाकरी खात होता. खोटा असतात ते सगळं. त्यांना सांगून कळतच नाही की ते खोटं असतं. म्हणजे हे सगळं खोटं असतं ते. मग ते जागीरदाराचे घोडे सांगितलं ना ते खोटं आहे आई. अगं बाई फसवतात आपल्याला. आजी त्या काय फसवत नाही. तुम्ही लोक फसता. ते सगळं लिहिलेलं असतो आणि आम्ही ते ऍक्टिंग करत असतो तिकडे. नाही हो नाही ते सगळं खोटं आहे का? तुम्ही हे जे माझ्या पुढे जात मांडताय ते खोटं आहे. ह्या मेल्या टवळीनं चेटूक केलंय तुम्हा दोघींना. ही आल्यापासून माझ्या घराचे वासे फिरले. आता तुझ्यावर चालली उपाय करते. आता मी अण्णांची आरती म्हणते आणि तुला भस्मसात करते. एकमेव उपाय. जानकी तू पण तेच करतेस ना. म्हण अण्णा महाराजांची आरती म्हण. चेतू यार क्या यार लेट्स गो ना. आई वाज वेटिंग. चलो हो भाई अण्णा महाराज. हो अण्णा. हो भाई I tell you यार. महाराज कफनी कुठे? What यार कफनी यार ती धुवायला टाकली लॉन्ड्री वाल्याकडे. प्लीज टेल टू द प्रोडक्शन गाय. खूप वास येतो या त्या कफनीला. अण्णा तुम्ही ब्रह्मचारी आहात. आधी बायकांजवळ जाऊ नका. नो आंटी मी ब्रह्मचारी नाहीये. ही जी चेतना आहे ना शी इज माय पार्टनर. शी इज माय लिव्ह इन पार्टनर. आम्ही एकत्र राहतो. कालिंदी आणि अण्णा महाराज. पाप आणि पुण्य. ओह कम ऑन. नाही आंटी. एकत्र. आंटी याच्या आधी मी आणि जानकी एकत्र राहायचो. या कसं आमच्यात जास्त वाद व्हायला लागले आणि मग सिरियल मध्ये अशोक पण आला. मग मी त्याच्याबरोबर राहायला लागले आणि यांचा पॅचअप झाला. सो आम्ही ब्रेकअप केला. अगं बाई हे खरंच असं बोलते. अण्णा वेगळाच आहे. ही कालिंदी वेगळीच आहे. अगं बाई. आंटी डोंट स्ट्रेस योरसेल्फ. चलो ना यार लेट्स गो यार. आपल्याला सुपारी कंप्लीट करायची ना ती फोडूया आणि निघूया. चल लेट्स गो यार. बाय बाय आंटी. सी यू. बाय. मी खाली भेटते तुम्हाला. थँक्यू आणि सॉरी. इट्स ओके. येतो आजी. बाय. सॉरी. बाय. थँक्यू. बाई अगं सुनबाई अगं हे सगळे फसवतात आपल्याला. हो ते सगळं खोटं असतं आई. तुम्हाला कधीपासून सांगते मी. हे सगळं सिरियलचं जे विश्व असतं ना हे मनोरंजन विश्व असतं. म्हणजे तिथे ना सगळं ऍक्टिंग करत असतात. म्हणजे हे सगळे पात्र जे लिहितो ना तिथे एक लेखक असतो. कसं उठायचं कसं बसायचं काय बोलायचं हे सगळं सांगणारा दिग्दर्शक असतो. आणि ते आपल्याला दिसतात ना टीव्हीवर ते शूट करणारा एक कॅमेरामॅन पण असतो. आणि मग एडिट होऊन ते सगळं आपल्याला असं टीव्हीवर दिसतं. हे सगळं ऍक्टिंग करत असतात. खरं काही नसतं ते. खरं काही नसतं. तुम्ही इतकं इन्व्हॉल्व नका होऊ त्यांच्यामध्ये आई. बाई म्हणजे आपल्या रामायण महाभारतासारखं खरं नसतं. म्हणजे नसतं खरं नसतं तसं काही. फसवलं मेल्याने. हो नाही. तुम्ही येताय का खाली हळदी कुंकवाला? मी नाही येणार बाई. मला माझी ती अण्णा महाराज की जयची मालिका बघायची आहे. तुम्ही बसा. कोण बघणार? हे चांगले अण्णा महाराज. बसा मी जाते. हे आता लागेल माझी जानकी. आता लागेल वाट तुझी. जाणून घेऊया हास्यरसिकांची प्रतिक्रिया. सई. आपल्या मंचावरच्या पोरी जेव्हा येऊन धुमाकूळ घालतात स्टेजवरती तेव्हा मला अत्यानंद होतो. आणि आजही तेच झालंय. लेखकांचे मनापासून आभार अमोल पाटील. हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे असं मला वाटतं. कारण या आजींसारख्या अनेक अशी लोकं आहेत ज्यांना असं वाटतं की जे टी व्हीवरती दाखवतात तेच खरं असतं. म्हणजे एखादी मुलगी जर का बोल्ड किंवा असा ॲटिट्यूड असेल तर तिला स्वयंपाक येतो हे सांगितल्यावर लोकांना विश्वासच बसत नाही. त्यामुळे मला असं वाटतं की हा विषय या मंचावरून लोकांपर्यंत पोचणं खूप गरजेचं होतं. थँक्यू सो मच. आणि असेच नवीन महत्त्वाचे काळाची गरज असलेले विषय लोकांपर्यंत आपण असेच
पोचवत राहू. मस्त. प्रसादा. अमोल पाटीलसाठी एकदा टाळ्या वाजवल्या पाहिजेत, कारण या अशा सगळ्या प्रसंगातनं मी अनेकदा गेलो. एका दुसऱ्या वाहिनीवरती एका मालिकेचा मी नायक होतो आणि प्रचंड ग्रे शेडची माझी भूमिका होती. विलन होतो मी, अँटी हिरो ज्याला म्हणतात. रोज बायकोबरोबर भांडण, बायकोला मारहाण, असं ते कॅरेक्टर होतं. तर मी माझ्या खऱ्या बायकोबरोबर कुठल्याही फंक्शनला जायचो तर 1-2 बायका हमखास तिला कोपऱ्यात घेऊन विचारायच्या, तुम्हालाही मारतात का हो? इतक्या त्या बायका त्या कॅरेक्टरमध्ये, त्या मालिकेमध्ये, त्या विषयामध्ये घुसलेल्या असतात. पण फायनली असे प्रेक्षक आहेत म्हणूनच आज टेलिव्हिजन जिवंत आहे. हजारो कलाकार, हजारो टेक्निशियन्स लोकांची पोटं भरत आहेत. त्यांच्या आशीर्वादावर आपण सगळे जगतोय. सो त्यांच्या भावनांचा आदर आपण केलाच पाहिजे. पण त्यातही आपण विनोद शोधतोय आणि त्यातूनही लोकांना रिझवतोय. मला ही फार महत्त्वाची गोष्ट वाटते आणि त्याकरता तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन. वंडरफुल परफॉर्मन्स. चौघींचं वेगवेगळं कौतुक करणं खरंच शक्य नाही, पण अफलातून बेरिंग चौघींची, अफलातून गिव्ह अँड टेक आणि माइंड ब्लोईंग परफॉर्मन्स. मजा आली. धन्यवाद. मंडळी, मित्र असावा तर असा या गोष्टीचा तुम्हाला नवा अनुभव देण्यासाठी मंचावर येत आहेत हास्य महारथी समीर चौघुले, विनोदाची डबल डेकर प्रसाद खांडेकर, जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेराव आणि कधी गोड कधी तिखट चेतना भट. ऐका ना, गॅस बुक केला का तुम्ही? गॅस बुक, गॅस तुमच्याशी बोलते मी, तुमच्याशी काहीतरी बोलते. काय त्या मोबाईल मध्ये हो सतत तुमचं? एक अखंड एक बाई तुमच्या घरात वावरते ह्याचं भानच नाहीये तुम्हाला. सतत मोबाईल मध्ये असता तुम्ही. गॅस बुक केला का असं विचारलं मी तुम्हाला. बसल्या जागी ना नुसतं गॅस पोटात वाढवत राहा, एवढंच येतं तुम्हाला. एक गप्प बसा तुम्ही. एक काम धड करत नाही तुम्ही. काय करता? किती वेळा सांगितलं मी तुम्हाला? मी कालपासून सांगते की नाही. अरे चौगले सम्या अरे माझ्या मित्रा कसा आहेस? अरे बाप रे सम्या, जाऊ दे रे. ए नमा, सम्या माझा मित्र. शाळेत होतो, शाळेत एकत्र. सम्या यार किती दिवसांनी, रात्र वर्षांनी. वर्षांनी म्हणजे बऱ्याच वर्षांनी. नमस्कार. नमस्ते भाऊजी. म्हणजे पण आता अचानक कसं काय येणं केलं तुम्ही? अगं हा आता बाजूच्याच बिल्डिंग मध्ये राहायला आला. पॅड्या बोलला मला त्या दिवशी व्हॉट्सअपवर. काय म्हणतो पॅडा कसा आहे? अरे मस्त आहे, चालला आपला दादा रोजचा. बरं, मला बोलला की सम्या तुझ्या बाजूच्या बिल्डिंग मध्ये आलाय. आज येईल, उद्या येईल, परवा येईल. आज आलास तू शेवटी. अरे आज वेळ मिळाला रे. खूप बरं वाटलं. बस ना बस. तुम्ही दोघं गप्पा मारा, मी आले चहा टाक. वहिनी थांबा ना जरा. नाही चहा कशाला त्रास घेताय? पहिल्यांदा थांबा जरा, गप्पा तरी मारू. खरं आला. काय चाललंय तुझं? अहो गप्पा तरी माराव. चहा टाकायचंय, मी टाकतो नंतर. बसा तुम्ही, बसा. अरे मी टाकणार माझ्या घरात चहा, तू टाकणार? अरे मला सवय. कधी चहा टाकतात काय? अरे पशा, मला सवय आहे किचन मध्ये जायची. प्रॉब्लेम काय आहे त्यात? मी चहा टाकतो नेहमी. काय नाही, बायकांचे नेहमी असं असतं. कोणी पाहुणे आले की लगेच आज जातात, चहा टाकते, आज जातात, नंतर ओळखच होत नाही आपली. खरंच सांगतो. वहिनी बसा तुम्ही. यार इतक्या दिवसांनी आलायस, कुठे किचन बिचन वर बोलतोस? बोल बाकी कसं आहेस? अरणा भेटतो की नाही? अरे अरण्याचं सोड, मी खरंच सांगतो. वहिनी तुम्ही बसा तरी. किचन आहे ना माझ्यासाठी मेडिटेशन आहे. मेडिटेशन. स्वयंपाक ही कला आहे आणि ती प्रत्येकाला आलीच पाहिजे. त्याचं समाधान प्रत्येकाला मिळालंच पाहिजे, या मताचा मी आहे. भाऊजी काय तुम्ही भारी आहात हो. जे आहे ते आहे. किती भारी बोलताय तुम्ही. असा विचार ना प्रत्येकाने केला पाहिजे, आहे की नाही? नाहीतर आमचे हे हॉल मधून बेडरूम मध्ये जाईपर्यंत एक कुठली तरी खोली लागते, याच्या व्यतिरिक्त त्यांना काहीच माहिती नाही. किचनच्या बाबतीत तर विचारूच नका. एवढं एक खोली, एवढंच माहिती. एवढंच माहिती. मी सुद्धा जातो किचन. काय करता? मी जातो किचन मध्ये. काय करता? मला माहिती. मी रोज जातो किचन मध्ये. कशाला जाता? जेवल्यावर हात धुवायला जातो मी. भाऊजी यांना फक्त ना विनोद करता येतात, दुसरं काही करत नाही. कामाच्या नावाने शिमगा आहे. वहिनी माझं काय का,
आजपासून ह्याला किचन मध्ये घेऊन जा, जे काही करताय ते याला दाखवा, ह्याला आलंच पाहिजे. आलं खरंच सांगतो. एक्सप्रेशन बदलत चालले. जस्ट गप्पा मारते कशाला, चिल यार. म्हणजे तुम्हाला खरं सांगू का, मी घरात 2 वेळा चहा बनवतो. सकाळी मी स्वतः बनवतो माझ्या हातात. येस, सकाळी बनवतो आणि संध्याकाळी बनवतो. म्हणजे मी सुद्धा काम करतो बाहेर, म्हणजे माझंही काम असतं, पण घरात बायको असते, पण ती सुद्धा थकते ना हो. म्हणून मी संध्याकाळी तिच्यासाठी चहा बनवतो, संध्याकाळी 7 वाजता वगैरे मस्त आलं टाकतो. बाकी अरे काय बोलतो ना जरा, आलं टाकतो आणि इतकीशी वेलची टाकतो. काय बायको फ्रेश होते, कमाल फ्रेश होते बायको. भाऊजी तुम्ही असं एकदम सागर संगीत करता हो चहा वगैरे. नाही पण मी करतो म्हणून मध्ये येतोय, खूप दिसत नाही. अरे मुद्दा काय की आपण हे केलं पाहिजे. म्हणजे मला असं वाटतं, मी पुरुष आहे, मला असं वाटतं आपण बायकांना मदत केली पाहिजे. आणि नुसती मदत नाही केली पाहिजे, हातात हात घालून मदत केली पाहिजे. त्याने प्रेम वाढतं. हातात हात घालून प्रेम वाढतं. येस येस येस. यांचं वेगळं आहे, हातात ताट घेऊन यांचं पोट वाढतंय फक्त. माझे नवा म्हणजे एकदम एवढा सिरियसली बोलते मी. सेन्स ऑफ ह्युमर कमाल आहे, कमाल आहे. ह्यांच्यामुळेच झालं. पण चहा आला पाहिजे पशा, चहा आला पाहिजे एवढंच मला. आपण बाहेर जाऊया आपण, काही प्रॉब्लेम नाही. भाऊजी मला तुमच्याशी बोलायचंय. नाही मला आता बोलायचंच आहे भाऊजी. पशा एकदम अंगावर येऊ नकोस, पडेन मी. जरा थांब जरा. काही मदत हवी आहे का माझी तुम्हाला? असं ना, काही मदत हवी आहे का? ऐक ना, काय झालं? नाही भाऊजी जरा बसता का? हा बसतो ना. पशा वगैरे 5 मिनिटात तुम्ही काय म्हणालात, काही मदत हवी आहे? हा मदत. एवढंच पुरेसं असतं आम्हा बायकांना. काय हवं असतं बायकांना? फक्त एक कौतुकाची थाप हवी असते. काही मदत हवी आहे का? म्हणजे इतकं वाक्य जरी ऐकलं ना तरी आमचे मन आणि डोळे भरून येतात. बरोबर. मान हलवू नका तुम्ही. काय मदत करता तुम्ही? म्हणजे त्यांचे 4 मित्र येतात घरी आणि राडा घालून ठेवतात. तो सगळा खातात पितात, मजा मारतात, पसारा करतात, कचरा करतात आणि निघून जातात. तुम्ही पहिले असे यांचे मित्र आहात जे आपणहून मला विचारताय काही मदत हवी आहे का? आयुष्यभर त्यांनी मला कधी विचारलं नाही. म्हणजे यांनी मदत कधीच नाही. अरे कसा वागतोयस माझ्याशी? मी अनेक वर्षांनी आलोय. पशा तू एकदाही मदत करत नाहीस. सांगायचं रे बायकोला मी मदत करतोय. बायको नाहीच म्हणणार, पण आपण मदत करतोय हे सांगितल्यावर तिच्या चेहऱ्यावर जे समाधान होईल ना ते फार मोठं असतं पशा. सम्या इतक्या वर्षाने भेट तू असं जास की असं बोलतोयस आता मुद्दाम. अरे नाही पशा, मनातल्या गोष्टी सांगते. थँक्यू सो मच. तुमचे एवढे शब्द मला पुरेसे. काही हरकत नाही. ह्यांच्याकडनं मी अपेक्षा ठेवायच्या सोडून. म्हणजे मी मदत करत नाही. काय मदत करता? काय मदत करता तुम्ही? मी सांगू भाऊजी, यांना मी म्हणते नेहमी, अहो जरा लाईट्स घालवता का? तर डोळ्यावर उशी ठेवून झोपतो हा माणूस. चल ना यार, आपण चल रे. भाऊजी तुम्ही बसा. ह्यांच्या नादा लागू नका, मी तुमच्यासाठी चहा बनवून आणते. वहिनी 1 मिनिट. मी आल्यापासून सांगणार होतो तुम्हाला, पण मला तशी ऑपॉर्च्युनिटी मिळाली नाही. मला जर सांगायचं तुम्हाला, मला तुम्हाला कॉम्प्लिमेंट द्यायची आहे. कशाबद्दल? एका प्रश्नाचं उत्तर दे. ही साडी जी घातली आहे ती कोणी घेतली? अजून कोण घेणार? मीच घेतली. आय थॉट सो. ही याची चॉईस नसणार. अप्रतिम साडी आहे. 2 वर्षापूर्वी घेतली. हा रंग जो आहे ना चेरी रेड आहे, हा खूप खुलून दिसतोय तुमच्यावर. चांगली साडी आहे. नाही छान आहे. मी ठरवलं होतं, मी कौतुक करणार होतो. ठरवलं मी. कधी ठरवलं होतं? 2 वर्षापासून ठरवताय तुम्ही माझं कौतुक करायचं. बाहेरचा माणूस येतो कोणीतरी, तुमचा मित्र येतो आणि माझं कौतुक करून जातो. तुम्हाला लाज वाटली पाहिजे हो. कधी कौतुक केलं तुम्ही माझं? बायको छान दिसते, किती गोड दिसते. मी खरंच सांगतो, हा जो पाटकदर आहे ना, पाटकदर नाही काटपदर. छान वाटतं. कदर नाही तुम्हाला. फक्त पाठ फिरवत आलात तुम्ही माझ्याकडे. कौतुक म्हणून नाही केलं तुम्ही. नवाजाच्या मध्ये सरकोदर सिरियस आहेत. वहिनी सिरियस आहेत. हसू नकोस. तुझं काय चाललंय? वहिनी सिरियस आहेत. सिरियस मॅटर सुरू आहे तशा. छान आहे हा कलर. छान आहे. छान वाटतं. कोणता रंग आहे साडीचा माझ्या? तिकडे माझ्याकडे नाही, तिकडे. एवढं कळत नाही मला. सांग ना कुठला रंग आहे? अरे आहे बोलला ना आता तो. लाळा. काय लाळा? हा कुठला रंग आहे? लाळा नाही म्हणजे हा काळा हा लाल मिक्स झालेला लाळा. बघितलं? हे यांचं प्रेम, हे यांचं कौतुक. काय अपेक्षा ठेवायची मी यांच्याकडनं? वहिनी तुम्हाला सांगू का, 12 वर्षापूर्वी माझं लग्न झालं चेतू बरोबर. आणि मला नक्की आठवते, तिने लग्नाच्या दिवशी किरमिजी रंगाची साडी घातली होती आणि बदामी रंगाचे काठ होते, त्याच्यावर 3.5 मोर होते. म्हणजे एक अर्धा दिसत नव्हता.
आणि तिने हेअरस्टाईल सुद्धा घातलेली होती. म्हणजे मला जस्ट आठवते म्हणून मी सांगतोय. तू भाऊजी तुम्ही पशा यार लागते का आलास इतक्या वर्षांनी? पशा इट हर्ट्स पशा. आम्ही फ्रेंड कमाल करतोस. अरे मित्राचा पशा भाऊजी या ना बसा, मी चहा टाकते. बघ मी जाणार नाहीच आहे पशा. अहो नाही का काहीतरी खाऊन जा पहिल्यांदा. हरकत नाही. आपण वेगळा विषय घ्यायला आवडलेला नाहीये. तुला राग आलाय का माझा? मी जाऊ का? मी जाणार नाहीये. ओके बस तिकडे बस. वेगळा विषय काढूया. त्याच्यात काय प्रॉब्लेम आहे आपल्याला? विषय वेगळा काढूया. वहिनी मला सांगा की तुमचा मुलगा काय करतोय? मुलगा होता ना तुम्हाला? हा असं काहीतरी बोल ना. छान गप्पा. माझा मुलगा दुसरीत आहे. कुठे तुमचं कुठे आहे? थांबा. हा इथेच थांबा. येस इथेच थांबतो मी. पुढे काही बोलूच नका. नाही अजिबात काही बोलू नका. कितवीला आहे आपला मुलगा? आपलं छोटू शाळेत जायला लागला. बघितलं भाऊजी तुम्ही तुमच्या काय होतं भाऊजी काय होतंय? नाही रे हे पशा यार. ऐकलं ना भाऊजी मला किती त्रास होत असेल विचार करा ना. मला किती त्रास होत असेल. माझा मुलगा अजून यांना माहित नाही शाळेत जातो की नाही. आणि तुम्हाला दुसरं लेकरू हवंय. एक मिनिट. नाही मी अलाव नाही करणार. तू कोण आहे? अरे नाही मला असं म्हणायचंय की विदाऊट प्लॅनिंग लागतं रे या गोष्टींसाठी. नाही पशा मी जीवाच्या आकांताने सांगतोय तुला या गोष्टींसाठी प्लॅनिंग लागतं. सांगा समजावून त्यांना. या 2 मुलांमध्ये 1-1 वर्षाचं अंतर असेल तर मग याचे लाड कमी केले त्याचे वाढले असं होतं पशा. त्या 2 मुलांमध्ये मग काही गोष्टी मानसिक त्रास सुरू होतात पशा. मी मनापासून सांगतोय. पहिला मुलगा 10वीत असेल तर दुसरा मुलगा 7वीत. हे प्लॅनिंग हवं पशा. तुला माहितीये तू बाहेर गेला की मी तुला अशा करूनच मारणार आहे. बघा ऐका फायनान्शियल प्लॅनिंग करतायत फॅमिली प्लॅनिंग करतायत भाऊजी. शिका त्यांच्याकडनं काहीतरी. नाही तर हे झालं तर बघू. संयम नाही या माणसाला अजिबात. जरा कंट्रोल करा. जरा कंट्रोल. हे अति होतं आता. एक मिनिट माझा ऐकायला वहिनी संयम नाहीये ना? नाही अजिबात. एक काम करा अंतर ठेवा. 1 मिनिटात बोलतोय वेनिशी मध्ये नाही बोलायचं. वहिनी माहेरी जा 7-8 महिन्यांसाठी. संयम नाही ना माहेरी जा. काही गरज नाही. मला नाही जायचंय माहेरी. मी माहेरी गेले की यांची लगेच दारू पार्टी सुरू होईल. तीच नको आहे मला. मी नाही जाणार आहे. पशा तू दारू पितोस? भाऊजी नाही ओके. भाऊजी तुम्ही इकडे भाऊजी. पशा नाही भाऊजी तुम्ही. पशा दारू पितोस तू? भाऊजी तुम्ही. मी नाही पित. मी आजपर्यंत सुपारीच्या खांडाचंही व्यसन केलेलं नाही. बघ रे खांड्या बघ आई. दारूचं सुपारीच्या खांड्याचं व्यसन नाही यांना. या माणसाकडनं काहीतरी मित्र म्हणून चालत असतं रे. ती डायरेक्ट मला खांड्या बोलली. वहिनी हे मला आवडलेलं. वहिनी मला हे आवडलेलं. खांड्या बोलली डायरेक्ट खांड्या का म्हणालात? माझी बायको मला चाव घाल्या असं नाही म्हणत. मला हे सतत बोलत असतात. तो नंबरी फमरी टमरी काही बोलतात हे मला. बरोबर आहे त्यांची लायकीच ते. बोला ठरव ना यार. पशा तू डोंट गेट फिजिकल. पशा मी मित्र आहे यार तुझा. चल रे तुझ्या आयुष्यात अरे आयुष्यात प्रॉब्लेम आहेत. मी दुरुस्त करणार नाही हे सगळे प्रॉब्लेम्स. मला सांग बघू वहिनी तुम्हाला सांगू का हा प्रॉब्लेम कशामुळे झाला हे माझ्या आता लक्षात आलंय. वहिनी काय झालंय ना शाळेत माझ्याबरोबर 10वी पर्यंत होता तेव्हापर्यंत व्यवस्थित होता. 10वी नंतर आता हा असल्यामुळे हा आर्ट्सला गेला. मी हुशार असल्यामुळे मी सायन्सला गेलो. हा कसा त्यांचा तो ग्रुप होता पॅडी ओंकार गौऱ्या बेवरे टवाळ लोकांचा ग्रुप होता. ते सगळे आर्ट्सला गेले. मी अरुण कदम आणि सरताज आम्ही सायन्सला गेलो. आणि मग आमचं हेल्दी कॉम्पिटिशन होती. कधी सरताज पहिला असायचा कधी मी असायचो कधी अरुण कदम असायचा. आमची हेल्दी कॉम्पिटिशन अशी होती. पण हा माझ्याकडे नंतर नव्हता माझ्या हाताखाली म्हणून त्याचा हा प्रॉब्लेम झाला. म्हणून हा बिघडला. हे कारण आहे मला असं वाटतं. भाऊजी तुम्ही म्हणजे 10वी पर्यंत एकाच वर्गात होतात? आम्ही एकाच वर्गात होतो. पण म्हणजे मला कळलं नाही. म्हणजे तुम्ही लवकर म्हातारे झालात की हे तरुण राहिले? एक सांगू वहिनी? बोला ना. याने स्क्रिप्ट लिहिले म्हणून हे वाक्य स्क्रिप्ट मध्ये आहे. अदरवाईज आम्ही सेम आहोत. दोघांना टक्कल आहे. हा झाकतो मी उघडे ठेवतो. आणि माझं टक्कल आहे ते विद्वत्तेचं आहे. याचं जे पोट आहे ना ते संयम नसल्याचं लक्षण आहे. हा मोठं कारण आहे. ऐका खा अजून पोट वाढवा नुसती. काय हे कशा आहे? हा कुठला अवयव आहे? नको आत घेऊ. इथून बाहेर पडता येते. हा कुठला अवयव आहे? असा कुठलाच अवयव आपल्या शरीरावर नसतो बेटा. कळलं का तुला पशा? नाही एक काम करा वहिनी तुम्ही दोघे सकाळी उठतच असाल. काय म्हणालात?
तुम्ही दोघे सकाळी 6 वाजता उठत असाल ना वॉक बिक घ्यायला? एक मिनिट इथेच थांबा. किती वाजता उठतो? किती वाजता उठता तुम्ही सांग? तू जाना यार. किती वाजता उठता तुम्ही? किती वाजता उठता? उत्तर दे पशा. किती वाजता उठता? 11. 11 वाजता यांचा कोंबडा रवतो. मग कापा कोंबडा. अरे मला काय वाटलं होतं, अरे रोज सकाळी 6 वाजता उठला असशील तू. 6 वाजता आपला वासुदेव होतो. शी पशाशी 11 शी. ओ माय गॉड. वहिनी काम करा, हा येणार नाहीच आहे सकाळी, तुम्ही या. कुटुंबातल्या एकाने फिट राहणं फार गरजेचं आहे. मी येईन. उद्यापासून माझ्या बरोबर तुम्ही वॉकला आपण दोघं जाऊ. लक्षात आलं तुमच्या? माझ्या बिल्डिंगच्या खाली यायचं. खाली आलात की अशी शिटी वाजवायची, मला कळणार वहिनी आलेल्या आहेत. मी सुद्धा तुम्हाला असंच रिप्लाय मला येत नाही. चालेल हरकत नाहीये. हा तुम्ही या किंवा मी तुमच्या बिल्डिंगच्या खाली येतो आणि नंतर एका बागेत बसू आणि मग अनुलोम विलोम मी ह्यांना शिकवणार आहे. अनुलोम विलोम लक्षात आलं तुमच्या? इथे बसा तुम्ही, मी सांगतो तुम्हाला, काही टेन्शन नाहीये पशा. तुम्हाला येतं? मला येतं. मग मला सांगा. ताट राहा, हे ताट घ्या. अरे हे काय चाललंय? ब्रीथ आउट. ए बोधल्या, अरे उभा कायस, बस ना. हा कसा आहे? नाही हो, थकले हो भाऊजी मी सांगून. मी गेल्या 12 वर्षात सकाळी 6 म्हणजे 6ला उठतो पशा. 6 6:05 कधी झालेलं नाही पशा. तोंड काय बघतो बोधल्या? पशा कोण आहेस तू? मी पंक्च्युअल आहे पशा. अरे पुरुष आहेस ना? मी पंक्च्युअल आहे. पुरुषासारखा वाग ना. मी वागलो आहेस ना तू, पुरुषासारखा वाग. इकडे आलायस तू? अरे चेतू, तुला चेतू? खबरदार, मला चेतू वगैरे म्हणायचं नाही, सांगून ठेवते. तरीच म्हटलं हा माणूस गेला कुठे उकरडे फुंकायला. ताई, इथून खालून जात होते ना तेव्हा तुमच्या भांडणाचा आवाज मला खाली आला, तेव्हाच कळलं हे माकड इथेच असणार. ताई ताई, मी यांची बायको आहे. नाही यांना गिळायला वगैरे दिलं नाहीत ना तुम्ही? नाही दिलं म्हणजे मला कळलं. अरे लायकी नाही या माणसाची. अहो असं नका बोलू. सलग 8 दिवस हा माणूस दारू ढोसून घरी येतोय. मी हकलला याला. ताई, गैरसमज होतोय. तुमच्या नवऱ्याला सुपारीच्या खांडाचंही व्यसन नाही असं बोलू नका. कोणी सांगितलं तुम्हाला? या माणसाने सांगितलं असेल ना. हो, ते साळसूतपणाचा आवंटे कसं बसलंय बघ चिचुंद्रा. अहो ताई, ते सकाळी 6 वाजता वॉकला बिकला जातात, तुम्ही असं बोलू नका. वॉकला? हो. अरे हा माणूस दारू पिऊन दारातच वॉकला. करू नकोस रे. अहो ताई, तुम्ही असं नका त्यांच्याशी बोलू. ते कधीच तुमच्याशी असं बोलत नाहीत. खूप प्रेम करतात तुमच्यावर. प्रेम? खूप प्रेम करतात. मला आत्ताच सांगत होते की माझ्या बायकोने लग्नामध्ये किरमिजी रंगाची साडी नेसली होती. कुठलं लग्न? अहो तुमचं. कुठली साडी? किरमिजी रंगाची. मी सकाळी पाणी भरायला गेले होते ना पंजाबी ड्रेसवर, त्याच अवस्थेत हा मला पळवून घेऊन गेलाय. अरे संडासाची स्लीपर घालून आला होता. मला सांगतोय त्याच अवस्थेत कोर्ट मॅरेज केलंय आम्ही. काय सांगतो रे टकल्या बेवड्या? चल घरी, चल दाखवते तुला. थांब. अरे हे डोक्यावर केस हुळहुळत आहेत की किडे वळवळत आहेत? भाऊजी तुम्ही इतकं. वहिनी मग सकाळी 6 वाजता. अरे नीट जोरदार टाळ्या परफॉर्मन्ससाठी. जोरदार परफॉर्मन्स होता. काय कॉन्सेप्ट, काय परफॉर्मन्स आणि काय तो ट्विस्ट. आहा, लय खास, लय भारी. सई. हो. तुमचं टीमवर्क अफाट होतं, म्हणजे गिव्ह अँड टेक अफाट होता. आणि त्या मोमेंटला पण काही नवीन मोमेंट्स क्रिएट झाल्या, त्या पण सुसाट आणि तुफान होत्या.
काही गोष्टी खूप भिडल्या मनाला. पुरुष खरंच विचारही करतील अशा गोष्टी होत्या ज्या विचार करायला लावणाऱ्या होत्या, ज्या थोड्या इंट्रोस्पेक्ट करायला लावणाऱ्या होत्या, अशाही गोष्टी होत्या. आणि त्याला विनोदाची साथ होती. अप्रतिम, सिम्पली अमेझिंग, मस्त. जाणून घेऊया प्रसाद ओकांनी किती रिलेट केलंय या स्किटशी. ओक साहेब, मला असं वाटलं की आता तुमच्यापैकी किती जणांनी मला माहीत नाही, पण लक्षा मामाला किंवा अशोक मामाला नाटकात किती लोकांनी बघितलं असेल किंवा किती लोकांनी त्यांच्याबरोबर कामं केली असेल, आय डोंट नो. पण त्यांच्या काळचा एखादा फार्स प्रत्यक्ष बघतोय की काय, इतकं अप्रतिम सादरीकरण होतं, इतकं स्लिक सादरीकरण होतं. अत्यंत साधा सोपा विषय, पण काय किती गोड फुलवलात तुम्ही चौघांनी, कमाल. आणि चेतना, तू आलीस आणि तू आल्यानंतर फक्त एकच वाक्य होऊ शकतं, टांगा पलटी घोडे फरार. काय फॅन्टॅस्टिक परफॉर्म केलंस चेतना, किती गोड. मला असं वाटतं एक बारकाईने बघितल्यानंतर की सगळ्यात जास्त मोठी जबाबदारी तुझ्यावर होती. ह्याचं कारण असं की हे 3 जण मास्टर्स आहेत, ते चोपणारच आहेत परफॉर्मन्स. त्याच्यावर शेवटी येऊन तुला त्याच्यावरचा परफॉर्मन्स द्यायचा होता, जो तू दिलास 100%. वा वा, व्हॉट अ परफॉर्मन्स. आय लव्ह यू. टेरिफिक, टेरिफिक. खूप मजा आली. मंडळी, प्रिंटिंग प्रेसच्या ऑफिसात लग्नपत्रिका छापण्यावरून चालणारा तुफान हंगामा आता तुमच्या समोर घेऊन येत आहेत खानदेश सपूत, श्याम राजपूत, मॅड कॉमेडीचा डॅडी पॅडी आणि कॉमेडीचा अलग रिदम अरुण कदम. हॅलो हॅलो, अरे ओ भाऊ, अरे पत्रिका छापून झालेल्या आहे, तू डिलिव्हरी द्यायला जाणार आहे. एक तर कामं नसतात तुमच्याकडे, आणि जेव्हा कामं येतात तेव्हा तुम्ही असे धंदे करतात. आणि हां, ऐक ऐक ऐक, ते प्रसाद ओक आहेत ना, त्यांनी आहे ना पार्टीचे इन्व्हिटेशन कार्ड बनवायला दिलेले आहेत. अरे हा ना रे, पण त्यांनी आहे ना व्हेन्यू डेटच नाही दिली रे. बाय ना, तसेच आपण ते कार्ड छापून दिले तर लोक कुठे जातील बरं पार्टीला. अरे असं कसं लक्षात नसेल रे, एवढा मोठा नट दिग्दर्शक माणूस येतो, छोटी छोटी डिटेल लक्षात राहत नाही का. अरे भाऊ, फोन केले होते रे, उचलतच नाही येत ते. हां, 2 डाव मेसेज बी टाकले त्यांना, तर स्माइली पाठवून राहिले ते. त्यांना सांगा स्माइलीचे बोके नाही, आम्ही पार्टीचे बोके. ते व्हेन्यून तारीख द्या म्हणा. हा सांग श्याम भाऊ, चिडले म्हणून सांग. ना तर सगळं मायावर टाका तुम्ही. डोकाले ताण ते बाय. मी आहे कमिंग. Yes, definitely. First you go, then I go and will come. No. Then I go, you man come. As you suggested, I go. I first go. You get, then we'll together. Actually, nobody patient. जॅक्सन आणि मायकल, 16व्या शतकात जर तुम्ही पैदा झाले असते ना, तुम्हाला घाबरून इंग्रज भारतात आले नसते. अरे आतमध्ये मी आहे ना, तर मला विचारा ना आत येऊ म्हणून. आपसात काय करताय तुम्ही? You want to come out? I come to you. You want to come out? या खपा आतमध्ये. Okay. बोला, तुमची काय सेवा करू बा? माझं ना जरा पोटऱ्या दुखते, जरा चेपून दे ना. माझं मज्जा तंतू दुखत, ते जरा दाबून दे. मज्जा तंतू? नळलं दाबू कर तुझं? नाही, आता ते बरं आहे. अरे दवाखाना आहे का हा? नाही ना, ही प्रिंटिंग प्रेस आहे. तर काय काम काय भाऊ इथे? आम्हाला आहे ना तृप्तिका छापायची. काय काय? नाही, त्यांचा जरा मराठीचा प्रॉब्लेम आहे. आम्हाला त्रात्रिका छापायचे. अरे नाही रे बाला, म्हणा आपल्याला तृप्तिका छापायची आहे ना. अरे नाही रे बालाचे बाबा, हे बघा आपल्याला त्रात्रिका छापायची. तृप्तिका त्रक्तिका काय आहे हे? काय? ओ माय गॉड, म्हणजे मराठीचा ह्याचा लयच प्रॉब्लेम. आम्हाला लग्नाचे विनेशन छापायचे. नाही, आता ह्यांचा इंग्लिशचा प्रॉब्लेम आहे. ऍक्च्युली आम्हाला लग्नाचं इंट्रोगेशन छापायचं. नका ना रे, काय इंग्लिश बोलता रे तुम्ही? ऍक्च्युली आम्ही कोविड मध्ये असल्यामुळे. कशामध्ये? कोविड शाळेत शिकल्यामुळे आम्हाला थोडं मराठी जड जात. मराठी जड जातच, पण तुम्हाला इंग्लिश उचलताच येत नाही, हे ध्यानात घ्या. हे आपलं
बरं ते तृप्तिका म्हणजे पत्रिका आहे का? लग्नाची पत्रिका छापायची अरे मग तसं सांगायचं ना. हा बरं कोणाच्या लग्न आहे? ऑब्विसली म्हणजे परत बरं एक आधीच क्लिअर करतो बरं का. बोला. भावताव आमच्या इथे होत नाही. आणि 60 रुपयाच्या खाली पत्रिका आम्ही छापत नाही. 60 रुपयाला एक ते 7,000ला एक एवढी आमची रेंज आहे बा. त्याच्यात परवडत असेल तर बोला तुम्ही. नो प्रॉब्लेम. 14,000ला एक पत्रिका छापायची आम्हाला. किती? 14,000ला एक. 14,000ला एक? बाप सर. अरे सर तुम्ही उभे का? बसा ना सर तुम्ही. आणि सर किती पत्रिका छापायच्या आहेत? किमान 1000 तरी पत्रिका छापायच्या. 1000 पत्रिका छापायच्या? अरे वा सर म्हणजे छापून देतो मी. लॉकडाऊन मध्ये लॉटरी लागून जाईल माझी. म्हणजे पण एक अशी छोटीशी शंका आहे बुवा की आता फक्त 25 लोक अलाउड लागतात तर मग 1000 पत्रिका का बुवा? अरे शासनाच्या नियमाप्रमाणेच आम्ही लग्न करणार आहे. म्हणजे 25च माणसं असतील लग्नाला पण पत्रिका 1000 छापणार आहे. आमच्या सगळ्या नातेवाईकांपर्यंत पत्रिका तरी पोहोचली पाहिजे. क्या बात आहे सर, क्या बात आहे सर. कसं आहे पत्रिकेबरोबर आम्ही मधाची बाटली देणार आहे. अच्छा मधाची बाटली. वा वा. मद्याची बाटली देणार. त्याच्यानंतर सफारीचा ड्रेस देणार आहे. असं का? त्याच्यानंतर सुका जवला, सुका बोंबील, पॉम्पलेट, त्याच्यानंतर अशी सुरमई देणार आहे आणि काही कडधान्य थोडस देणार आहे आणि त्याच्या बरोबर एक नारळ न पानाचा इडा. दिस इज द रिस्पेक्ट इन माय फॅमिली. अरे वा सर क्या बात आहे. काय तुमची इंग्लिश आहे सर. वा वा. आणि हे सगळं प्रत्येक पत्रिकेसोबत हे देणार तुम्ही? अरे टेन्शन घ्यायचं नाही. पाण्यासारखा पैसा वाहणार आहे मी. पत्रिका भिजले ना सर माझ्या. याचे किती? अरे नाही सर नाही. तुम्ही 14,000ची एक पत्रिका घेतायत. मी याच जाऊ द्या हो बघून घेईन ना मी. बरं सर आता अरे सॉरी सर सॉरी तुम्ही आले मी काही एकदम बैसटून गेलो ना. मी तुम्हाला काही थंड वगैरे काही मागवू का? नाही आम्ही सगळे आम्ही ब्रेकफास्ट करून आलोय. नाही तुम्ही आता गरीबाकडे आलेले तर काहीतरी तर तुम्हाला घ्यावं लागेल सर. आता आवडे तुम्ही जबरदस्ती करता तर आमच्या दोघांमध्ये एक लुशी घेऊन या. लुसी? अरे ती नाही कशी मलई बिले मारून अशी थोडीशी आंबट आणि थोडीशी गोड असते. अच्छा लस्सी का? बरं पण सर काय तुम्ही आमचे रॉयल कस्टमर आहे. तुम्हाला आम्ही रॉयल सर्व्हिस देऊ. दोघात एक कशाला? आम्ही 2 मागवू ना सर. आणि सर काही खायला वगैरे तुम्हाला? विशेष काय असं नाही आम्हाला. फाफडा जिलेबी आणि तिच्याबरोबर मिरच्या 2-4 द्या अशा तळलेल्या. थोडस मीठपीठ असं लावून माझ्या तोंडाला. वा वा वा. आणि तिखट बर्फी पाहिजे आम्हाला. तिखट बर्फी? म्हणजे थोडीशी बघ अशी येलो रंगाची असते. वरची अशी मोहरी टाकलेली असते आणि कोथिंबीर अशी झटकलेली असते बघा. अच्छा ढोकला म्हणायचे का तुम्हाला? मागवतो सर मागवतो. दत्तू ऐक ना 2 लस्सी घे आणि फाफडा ढोकला घे. तडलेल्या मिरच्या घे बुवा. जिलेबी गिबी घेऊन ये. पटकन आण रे. टाइमपास नको करू. चल सर अरे वा. आता आहे ना आपण तुमच्या म्हणजे पत्रिकेच्या असं डिझाईन फायनल करू. आता तुमच्यासारखे जे रॉयल कस्टमर असतात त्यांच्यासाठी ना आम्ही अशी पत्रिकेवर आहे ना असा चांदीच्या वरखा असतो बा. नाही आम्हाला सोन्याचं पाहिजे वरखा. सोन्याचा? सर कॉस्ट कुठल्या कुठे चालली जाईल बरं. टेन्शन घ्यायचं नाही. म्हणजे एकुलता एक पोराचं लग्न पाण्यासारखा पाहिजे. पाणी संपून गेलं सर. आता पाणी संपलेलं. नाही अरे सर काय नाही ना सर. आणि अशी भारी पत्रिका बनवून सर 7 पानांची तर समजा बनवून टाकू. आणि अशी पत्रिका उघडली की सगळं आतलं 3D दिसलं पाहिजे बघ. आणि पत्रिका उघडल्यानंतर पत्रिका अशी बाजूला होईल आणि बदामात नवरा आणि नवरी अशी जवळ येतील बा. ओल्ड फॅशन. दिस इज द ओल्ड फॅशन. लेटेस्ट नवीन अशी म्हणजे पत्रिका उघडल्यानंतर म्हणजे असे ट्रर केल्यानंतर नवरा नवरी अशी वर आली पाहिजे. अरे
असं काही फरक आहे माझे पत्रिके नाही ना सर, बरं नाही दिसणार सर ते. अरे यार लिमिटेशन आहे रे पेंटिंग. नाही ना सर, ऍक्च्युली ठीक आहे, नो प्रॉब्लेम. किमान असं तरी करा, अशी पत्रिका असं बघितले की नवरा नवरी वर येणार, गालाची पप्पी तरी. गालाची पप्पी तेवढे बघतो मी. नाही नाही प्रयत्न करतो बुवा मी, म्हणजे करतो प्रयत्न. बघा नाही तर मग आम्ही दुसरं. नाही सर, असं कुठे करताय तुम्ही? करतो ना मी. हो ना, गालाची पप्पी डन डन. ओके. आणि आता जी पत्रिका आहे त्याच्या सुरुवातीला तुम्हाला काही फोटो टाकायचे, काही मेन्शन आहे का बुवा? ते सांगा मला. फोटो कॅटरीना कैफचे फोटो टाकायचे म्हणजे म्हणजे असे पौवा चढेची आई. फोटो नोरा फतेही. नोरा फतेही नाही ना, कॅटरीना कैफ सांगते ना, तू कशाला टेन्शन घेतो? नाही पप्पा, नोरा. अरे नाही कटरीना. पप्पा नोरा. अरे कटरीना. पप्पा नोरा कोण आहे? तू आहेस. मग मला नोरा तर पाहिजे. नोरा आणि नोराची पोत अशी पाहिजे, अशी. हा म्हणजे त्याची इच्छा आहे परतची तशी पाहिजे. पत्रिकेवर कतरीना, नोरा ते पत्रिका कमी, फिल्म मॅगझिन जास्त वाटेल. आणि आपण लग्नाची पत्रिका देतो ना, ते निमंत्रण वाटलं पाहिजे, समोरच्यानं ते आमंत्रण नाही वाटलं पाहिजे. म्हणजे मला तसं वाटतं पाहिजे. तुम्ही नका टेन्शन घेऊ. बरं बरं ठीक आहे, करू तसं. हा आता आपण आहे ना, मला हे सांगा, पत्रिकेत वर वराचं नाव काय? वराचं नाव पेड्या. नाही नाही, हे टोपण नाव झालं ना. टोपणला नाव नसतं, पेनाला नाव असतं ना. म्हणजे कुठल्या तरी कंपनीचं हे पेन आहे. नाही ना सर, शब्दशः अर्थ घेऊ नका ना तुम्ही. म्हणजे माझं नाव कसं श्याम सुंदर आहे, पण माझं टोपण नाव कसं श्याम आहे, तसं यांचे काय नाव आहे? नाही यांचे सगळ्याचे नाव प्याड्या आहे. नुसतं प्याड्याच नाव आहे? बरं बरं, प्याड्या. आणि वडिलांचे नाव म्हणजे तुमचे नाव सर? आता त्याचं काय गरज आहे होली ना? गरज नाही कसं सर, लिहावं लागेल ना. डॅड डॅश यांचे चिरंजीव. तुम्ही आवडे चांगल्यांचा लाडका दादूस, कॉमेडी स्टार, कॉमेडी किंग, थोर समाजसेवक अरुण कदम, मेंढा फॅन. नाही नाही सर, पत्रिकेत एवढं काही असं लिहिता येणार नाही ना, फक्त नाव सांगा ना तुमचं. ठीक आहे, मेंढा फॅन. सर हे प्रिंट कसं करणार? माझी जी प्रिंटिंग मशीन आहे ना, बॅग असं प्रिंट करायला सांगितलं ना, शाईचे शिंतोडे उडतील फक्त असे. काय नाव लिहायचं? तर मग एके लिहा फक्त. एके डवबंधू. दवबिंदू असेल ते? नाही एके डवबंधू. हा म्हणजे सकाळी सकाळी बघा, आपण बाहेर पडल्यानंतर आपल्या अंगावर डव पडतात, ते सगळे डव असे असे झटकले की एकत्र करायचे, नाही ते चेहऱ्याला लावायचे. स्किन एकदम फायनल. दिसते सर ते एकदम. क्या बात आहे सर. बरं सर, मुलीचे नाव काय? मुलीचे नाव लिया नाही, लियाना. नाही जेनिफर लिया. नाही अलेक्झांडर लिया. नाही सुलेमाना लिया. अरे किती मुली आहेत या? एक मुलीची 4 नाव आहेत का 4 मुली आहेत? आणि ही मुलगी कुठली आहे? ही भंडारदारीची पोरगी. भंडारदारीची पोरगी? ऍक्च्युली काही झालं, लग्नानंतर आम्ही नाव बदलणार. अच्छा, लग्नानंतर नाव चेंज करणार आहे का सर? मला काय म्हणायचं आहे की तिचे लग्नानंतर नाव चेंज करणार, पण आत्ताच्या तिचे नाव पत्रिकेत टाकू ना बुवा. आत्ताचे नाव काय तिचे? आत्ताचं नाव तिथे लिहा चंपी ललिता. चंपी ललिता या पोरीचे नाव बदलून तुम्ही अलेक्झांड्रा, जेनिफर, इलियाना असं ठेवणार आहे? कठीण आहे बुवा. आणि मुलीच्या वडिलांचे नाव काय? त्याचं नाव लिहायचं नाही. पोरीच्या बापाचं नाव लिहायचं नाही. रीत असते ना ती, काही बात लिहायचं ना. वसरायच्या आमच्याकडनं पैसे मागतो. अरे माझ्या पोराबरोबर लग्न करते त्याची पोरगी, तर पैसे आमच्याकडनंच मागायचे. पैसे आमच्याकडनं मागतो न. माझ्या पोरी बरोबर लग्न का केलं म्हणून दंड पण मागतो. दर महिन्याला दंड द्यायला सांगतो. लग्न केलं म्हणून दंड द्यायला. अरे बापरे, अवघड आहे बुवा. पण तरी एक रीत असते, तर नाव काय लिहायचं? बारकू. बरं बारकू. आणि आता लग्नात आपण जेवणाची वेळ काय ठेवायची? नाही भूक लागली की जेवायला घ्यायचं, असं काय नाही. नाही असं नाही असतं ना, म्हणजे ते आपण 7 फेरे घेतल्यानंतर. नाही, फेऱ्या मारता 2 फेरे झाले, भूक लागली जेवायला घ्यायचं. नाही हो, ते मंगलाष्टक चालू असतात ना. नाही 2 मंगलाष्टक झालं, भूक लागली की जेवायला घ्यायचं. अरे नाही ना हो, लग्न संपलं ना की त्याच्यानंतर 1 तासाने जेवण असतं बुवा. म्हणजे 12 लग्न लागलं तर 1 ते 3 जेवण असं असतं बुवा. ठीक आहे, 1 ते 3 घ्या. बरं 1 ते 3. सव्वा 1 ते 3 घ्या. सव्वा का बरं? 15 मिनिटं आम्ही दोघं आधी जेवणार. तुम्ही आधी जेवणार का बरं? इच्छा असला आम्हाला, आम्ही लग्नात जातो ना, आम्हाला जेवणच मिळत नाही. त्या गर्दीने असं ढकलत आम्हाला बाहेर काढतात. शेवटी लाडूचं चुरं घेऊन आम्हाला घरी जावं लागतं. त्याच्यामुळे पहिला आम्ही दोघं जेवणार, मग बोलणार.
वराती या आपली पोट भरा. अरे काय गरीबासोबत गंमत करताय हो तुम्ही? किती वेळपासून माझी मजा घेताय सर तुम्ही. अहो सर, तुमच्या मुलाचे लग्न आहे, पहिला मान तर त्याच्यात असेल ना. काय नाही, हे बघा, एक काम करू, 2:15 ते 3 ठीक आहे ठीक बा. आहे. आता मला सांगा, लग्नाचा हॉल ते काय? हॉल लग्नाचा हॉल. हॉल लग्नाचा हॉल है लग्नाचा हॉल. हॉल जो आहे ना तो लग्नाचा आहे. अरे सांगा ना सर. हॉल लग्नाचा. तेच सांगा ना. अजून नाही ठरलाय. लग्नाचा हॉल ठरलेला नाही अजून नाही ठरलाय. आणि लग्न पत्रिका छापायला आले तुम्ही? हा पण लग्न कन्फर्म आहे. का बरं ठरला नाही तो हॉल? तर बारकूला आम्ही पैसे अजून दिलेले नाहीत. पैसे नाही दिलेत? का बरं? आमच्याकडे तेवढी कॅश अजून जमा नाही झाली. तुमच्याकडे ते पैसे नाहीये? आणि 14,000ची पत्रिका छापायची. 15,000 लागले तरी घ्या, टेन्शन घ्यायचं नाही. सर मला ऍडव्हान्स म्हणून 1-2 लाख रुपये द्या ना, म्हणजे मी पत्रिका छापायला सुरुवात करतो. कॅश मी ठेवत नाही का? मग मोबाईल टू मोबाईल ट्रान्सफर करा बुवा. नाही, तो छोटा आहे, म्हणजे असं डबडा असतो तो आहे, आणि ट्रान्सफर होत नाही. रस्त्याच्या पलीकडच्या माणसाला फोन लागत नाही, तू ट्रान्सफर. आता खिशात किती पैसे आहे तुमच्या? 40 रुपये. 40 रुपये घेऊन आले तुम्ही बायना सोक्काय ना का ना. तुम्ही इथे काय करायला आले? हा, 14,000ची एक पत्रिका, अशा तुम्हाला 1000 पत्रिका छापायच्या. खिशात किती पैसे आहे तुमच्या? 40. अरे दलिंदरांनो, खरं सांगा, इथं कशाला आले तुम्ही? पटकन सांगा, नाही तर बलताम मारीन तुम्हाला. कुठून काढीन? सांगतो. ऍक्च्युली दुपार झाली होती, लय भूक लागली होती. कुठे जेवायला जायचं तर तुमची लग्न पत्रिका इकडे छापून मिळते. तुम्हाला हॉल कुठं आहे माहित असणार, म्हणून आपलं तुम्हाला विचारलं इकडे लग्न कुठं आहे बुवा, म्हणजे आम्हाला दुपारी जेवता. ऍक्च्युली आम्ही दरवेळी असंच करतो, तिकडे जातो ना, कुत्र्यासारखे लोक मारतात, मग आम्ही गाव बदलतो. बरं, असे धंदे करता तुम्ही? तिला शिकडे घेऊन इकडे आलो, आम्ही दोघा फालतूपणा करू नका. तुम्हाला जेवण करायचे आहे ना, माझी जी प्रिंटिंग प्रेस आहे ना, तिला पण जेवण करायचे. हा, तिच्यात मी तुम्हाला टाकतो, तुमच्यावर छापून घेतो. आम्ही दलिंदरे, आम्हाला दणके द्या. तू दणके द्या. वा, नेहमीप्रमाणे खूप छान परफॉर्मन्स. जाणून घेऊया दर्दी हास्यरसिकांची प्रतिक्रिया. सई, पॅडीदा, जेव्हा तू चालत आलास तेव्हा तुझी ॲटिट्यूडवाली एंट्री मला खूप आवडली. अरुंडा, तुम्ही खूप गोड दिसताय या पेहरावात. तुमचे केस आणि तुमच्या पांढऱ्या विषया छान दिसत आहे. श्यामदादा, या असं प्रेसचं नाव आहे, पण तुमच्या तोंडून ऐकल्याशिवाय समाधान नाही होणार. एकदा ऐकवा ना. अरे वा, मजा आली. धुमाकूळ घातलात नेहमीप्रमाणे. खूप हसलो. थँक्यू. धन्यवाद मंडळी. आणि मंडळी, याचबरोबर कार्यक्रमात वेळ झाली आहे निरोपाची. पण विनोदाचा हा अंमल असाच टिकवून ठेवा. हास्याची अशीच नशा तुम्हाला अनुभवायला मिळणार आहे उद्याच्या भागात रात्री 9 वाजता. त्यामुळे बघत राहा तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. कॉमेडीचा चौकार, टेन्शन तडीपार.